ते पहिलं लक्षात घ्या, ते पहिलं लक्षात घ्या. आणि त्यावेळेला मी तुम्हाला इतिहास सांगत होतो, मोरारजी देसाईंनी गोळीबार केला, त्याच्यामध्ये 107 जणांचं बलिदान झालं. 107 हे रेकॉर्डवरती आहे. पण त्यावेळेला एकदा मी नेहमी किंवा अनेकदा सांगितले, एक पत्रकार बाई आल्या होत्या परदेशी, ताया जिंकिन नावाच्या, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले ते माझ्याकडे आहे, रिपोर्टिंग इंडिया. त्याच्यात त्यांनी म्हटलं, लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी एका जेव्हा हॉस्पिटलमध्ये शवागाराला भेट दिली तेव्हा किमान 200 ते 250 त्यांच्यासोबत पडली होती. त्यांची रेकॉर्डच नाही. एवढं सगळं बलिदान करून आपण मुंबई मिळवलेली आहे. आणि तीच मुंबई म्हणजे मी तुम्हाला म्हटलं, शिवसेना त्यांना का खतम करायचे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेखेरीज दुसरा कोणताही काटाऱ्यांच्या घशात अडकू शकत नाही. म्हणून त्याने शिवसेना खतम करायची. एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो. हे पाप आपल्या हातात होता. आणि एवढी तुम्हाला फक्त विनंती करायला हवं, तुम्ही तुमच्यातला जोश हा आहेच, पण हा जोश मला 16 जानेवारी सुद्धा दिसला पाहिजे. जल्लोष मी आता इथून जाणारे घरी, आता घरीच जातो, दुसरीकडे काय जाऊ नाही. आणि त्याच्यानंतर मी उमेदवारी एक फायनल करायला घेणार. ज्यांच्याशी बोलले त्यांच्या सगळ्यांच्या मताप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, आणखी जिथले आमदार असतील, खासदार आणखी आणखीन कोणाची माहिती आहे, या सगळ्याची गोळाबेरीज करून कोणती नावं आले हे सगळं करून मी नाव फायनल करीन. मान्य आहे? अनेकांना उमेदवारी मिळणार नाही. तुमचा वॉर्ड मला सोडावा लागेल. भगवान झेंडा माझ्या शिवसैनिकाच्या हात नव्हता का? मी तुम्हाला शपथ मी तुम्हाला घालतोय. ही भगव्या झेंड्याची शपथ आहे. केवळ मीच नव्हे, आजपर्यंत केवळ मीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून भगव्या झेंड्याने अनेक कृती पाहिल्यात, अनेक वार त्याच्यावरती त्याच्याच माणसांनी केलेले पाहिले आहेत. तरी सुद्धा तो न थकता न डगमगता फटकत राहिलेला आहे, तेज देत राहिलेला आहे. मान्य इच्छा असेल, नियतीची इच्छा असेल. नियती सुद्धा निवडताना मर्दाला निवडते, नामर्दाला निवडत नाही. नियतीने त्यावेळेला काय कोणाच ठाऊक शिवसेना प्रमुखांच्या कसं डोक्यात आलं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा त्यांच्या हातात आला असेल मला. आज सुद्धा या महाराष्ट्र रक्षणाच्या लढाईमध्ये ठीक आहे, धनुष्यबाण तरी चोरला. Millions of people invest in